जर का एकदा हा आयुष्याचा दोरा जर का तुटला आणि आयुष्याचा दोरा जर का तुटला परत शिवता येतो का, परत जोडता येतो का? नाही. एकदा तुटलेला दोरा परत जोडता येत नाही. आणि जर का एकदा दोरा तुटून गेला, त्या दोऱ्याच्या मागे राहिलेले सगळे मंडळी हा सगळा निस्ता पसारा उरतो. त्याचप्रमाणे आयुष्य हा दोरा तुमचा जर का एकदा 50, 55, 80, 100 वर्षाच्या वयामध्ये तुटला की तो दोरा जोडता येत नाही. आजच्या अभंगामध्ये चोकोपराने सांगायचं, तुटला विषाचा दोरा एरवा उगा पसारा. आणि जर का हा पसारा झाला तर आयुष्याच्या शेवटी पिको कमी करा. आयुष्याच्या शेवटी तुमचे जे पाठीमाग आहेत, टाकोणी पळती रणपुरी, पाठीमागली जी लहान मुलं आहेत, मुली आहेत, बायको आहे, आई आहे, वडील आहेत, सगळे जण तुम्हाला सोडून देतात. कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. स्मशानभूमीपर्यंत तुमचे सगळे सांगाती आहेत, अवघे सुखाचे सांगाती. जिथपर्यंत सुख सोबत आहे, सुखापर्यंत तुमचे घरचे, बाहेरचे, संसारातले, तुमच्या गावातले, तुमच्या भागातले सगळे जण तुमच्या सुखाच्या सांगतीमध्ये असतात. परंतु महाराज म्हणतात, दुःखामध्ये शेवटच्या वेळेला तुमच्या सोबत कोणीच नसतं. चोखा म्हणे फजित खोर. चोकोबराय म्हणतात, तुमची फजिती कधी होते माहिती का? जेव्हा तुम्ही म्हणता हे घर माझं आहे, पण ते घर शेवटी तुम्ही गेले सुद्धा महाग राहतं, तेव्हा नेमकी तुमची फजिती होती. आणि जर का फजिती झाली तुमची तर जग तुम्हाला हसतं. आणि जर का जग तुम्हाला हसत असेल तर आत्ताच विचार करा की तुमचं आयुष्य दोऱ्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल कोण कधी जाईल आणि कुणाला कधी मरण येईल सांगता येत नाही. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. चिमन पिलांनो कुशीतया, तरी न तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची, धरी न तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करे जीवनाचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. या घरातून मामांना जाणं झालं. आणि खरे सांगू का, त्याच अनुषंगानं मी आजचा अभंग निवडलाय. मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यापासून अट्ठास करतो, जन्माला आल्यापासून काबाड कष्ट करतो. पण तुम्हाला खरं सांगू का, हे आयुष्य म्हणजे एक दोर आहे. दोर, एखादी दोरी हातामध्ये घ्यावी आणि एखाद्या लहान मुलानं ती दोरी अचानक मधनं कापावी. त्याप्रमाणे आयुष्य देवानं यावं, त्या दोरीचा दोर कापावा. त्या दिवशी आपल्याला देवाला प्रार्थना करता येत नाही, त्या दिवशी देवाला म्हणता येत नाही, देवा अजून थोडे दिवस आम्हाला थांबायचंय. पण ऐका ना, ज्या दिवशी देवाचं तुम्हाला बोलणं असेल ना, ज्या दिवशी देव तुम्हाला बोलविल त्या दिवशी तुम्हाला निघावं लागतं. आले देवाजीच्या मना, 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 आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी, 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 हरिचंद्र तारा राणी.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबागरी पाणी. एकदा जर का देवाच्या मनामध्ये आलं तर प्रत्येकाला जावं लागतं. महाराज का जावं लागतं त्याचं एक कारण आहे. का जावं लागतं त्याचं एक कारण आहे. ज्या दिवशी तुम्ही आम्ही आईच्या उदरातून बाहेर आलो म्हणजे ज्या दिवशी तुमचा आमचा जन्म झाला असं म्हणतात 5व्या दिवशी आपल्या कपाळावरती नशीब लिहिण्याचा कार्यक्रम होतो. असं म्हणतात 6वी येते आणि आपल्या कपाळावरती लिहिते, बरोबर ना. आणि ते लिहिलेलं कुणालाही पुसता येत नाही. आणि खरं सांगू टकले मामा, देवाच्या बापाला त्या लिहिलेलं पुसता आलं नाही तुम्ही आम्ही कोणत्या झाडाची पान आहे. कारण का अयोध्येचा राजा दशरथ आणि या दशरथ राजाला स्वतःच्या मुलाचं नाव घेऊन मारावं लागलं. देवाच्या बापाला सुद्धा देवाचं नाव घेऊन मारावं लागलं. तुम्ही आम्ही या परपंच जीवामध्ये या पृथ्वी तलामध्ये आहोत. तुम्ही आम्ही तुमचा आमचा तर विचार अगदी लांब आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मरण चुकावता येत नाही. या कलियुगाच्या काही नियमामध्ये मरणामध्ये बदल करता येत नाही मामा. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मायकल जॅक्सन नावाचा मोठा डान्सर होता. तुम्ही सगळ्यांनी मायकल जॅक्सन ऐकलं असेल. तरुण पोरांना तर मायकल जॅक्सन माहिती आहे. मोठा डान्सर होता. एवढा मोठा डान्सर होता मायकल जॅक्सनचा डान्स बघण्यासाठी लाखोंची गर्दी व्हायची. अनेक माणसं मायकल जॅक्सनचा डान्स बघण्यासाठी हजर राहायची. अनेक देशामध्ये मायकल जॅक्सनचे डान्सचे कार्यक्रम व्हायचे. मग महाराज मायकल जॅक्सनचं काय झालं. मायकल जॅक्सनच्या एका कार्यक्रमाची फी कोट्यांची असायची. किती एका कार्यक्रमाचे. आमच्यासारखे 5-10 हजार नव्हते घेतले. कोट्याधीश घेत कोटी रुपये घेत होते. कोटी रुपये घ्यायचे आणि गाण्याचे कार्यक्रम डान्सचे कार्यक्रम करायचे. मायकल जॅक्सनचा एक नियम होता की या पृथ्वी तलावरती त्यांचा विश्वासच कुणावर नव्हता. टकले मामा प्रत्येक वेळी आयुष्य जगत असताना त्यांना वाटायचं की आपलं मरण जवळ नकोय, आपल्याला मरायचं नाही. मायकल जॅक्सनच्या मनामध्ये एकच विचार, आपल्याला मरायचं नाही. मग करायचं काय. मायकल जॅक्सन ज्या वस्तू खायचा, जे पदार्थ खायचा ते दिवसातनं 4दा चेक व्हायचे. डॉक्टर होते चेक करण्यासाठी. मायकल जॅक्सन ज्या गाडीत फिरायचा ती बुलेट प्रूफ गाडी असायच्या. मायकल जॅक्सन ज्या ठिकाणी जायचा तिथली माती अगोदर चेक व्हायची. ऐका मी वाढवून सांगत नाही. तुम्ही जर युट्यूबला बघितलं, तरुण पोर आहेत किंवा तुम्ही सगळेजण आपल्या मुलांकडून युट्यूबला टाकून घ्या मायकल जॅक्सनचं मरण कसं आलं. मायकल जॅक्सनने सगळ्या गोष्टी पत्ते पाळले. आणि मायकल जॅक्सन झोपताना तुमच्या आमच्यासारखा आरामशीर हवेला झोपत नव्हता. कारण त्याला हवेत झोपच लागत नव्हती मामा. गोळ्या खाऊन झोपायची सवय. तुम्ही आम्ही शेतकरी वर्ग आज बाहेर जर पडलो, आता हे वाऱ्याचे दिवस आहेत, आरामशीर गार वाऱ्यामध्ये आपल्याला गार डोंगरा आपल्याला हवा लागली की झोप लागते. पण मायकल जॅक्सनला बाहेर झोप लागत नसायची. मायकल जॅक्सनच्या चारी बाजूनं काच असायची आणि त्या काचमध्ये मायकल जॅक्सन जाऊन झोपायचा. मी का सांगतोय, मरण कधीच कोणाला चुकवता येत नाही. कोट्यांचा खर्च करून मायकल जॅक्सनने शेजारी काच बसवली होती. पण ऐका ना महाराज, ज्या दिवशी मायकल जॅक्सनना मरण आलं ना, मायकल जॅक्सनना मरण चुकवता आलं नाही. त्या काचमधून सुद्धा यमराजा त्यांना घेऊन गेले. कारण का आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. एकदा जर का देवाच्या मनात आलं तुम्हाला उचलायचं, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. महाराज आमच्या घरी आमची आई आहे, आमचे वडील आहेत, आमच्या घरचे आहेत, आमच्या दारचे आहेत, कोणी नाही. शेवट कोणी कुणाचं नसतं. कारण का शेवटच्या क्षणाला तुम्हाला मरण आल्यानंतर जावंच लागतं. पण ऐका ना, आम्ही मरणाला विसरलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रसाद दादा शोकांतिक आहे की आम्ही मरणाला विसरलो. आम्हाला वाटतं आमचं मरणच नाही विठ्ठलनाना. मरण विसरलो आम्ही. मरण का विसरलो? कारण आम्ही जीवन जगत असताना आम्हाला कळतच नाही की आम्ही कोणाशी कसं वागतोय, किंवा जीवन जगताना असताना आमच्या लक्षात येत नाही आम्ही कोणाशी कसं बोलतोय. एक दिवशी एक जण मेला आणि मेल्यानंतर अख्ख्या गावाने एक कार्यक्रम केला. काय केलं? त्यांना बांधलं आणि ट्रॅक्टरला मागं वडत वडत नेलं. आणि त्याच दिवशी कर्मधर्म संयोगानं वन खात्याची एक गाडी आली होती गावामध्ये. वन खात्यातल्या गाडीनं पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं, दादा अहो साहेब, या गावामध्ये लोकांनी एक हत्या केली आहे आणि ट्रॅक्टरला बांधून ती वडत वडत चालवली आहे. मग काय नाही, तुम्ही पटकन गाडी घेऊन या. गाडी आली आणि त्या ठिकाणी लोकांना विचारलं, का हो यांना वडत का चालवलं?
काय नाही म्हणले ह्यांचीच इच्छा होती की आम्हाला वडक न्यायचं. का बरं? काय नाही, आयुष्यभर ते कधीच कोणाशी चांगले वागले नाही. सप्ताह आला सप्त्याला आडवे, कुठल्या घरात कुठल्या भावकीचं काम आलं भावकीला आडवे, कुठल्या गावात चांगलं काम निघालं चांगल्या कामाला आडवे, कुठं मतदान आलं त्यांच्या विरोधात फॉर्म, प्रत्येक गोष्टीला आडवे चालत होते. मग काय नाही, मरताना त्यांनी एक कागद लिहिला आणि त्या कागदामध्ये असा उल्लेख केला की ज्या दिवशी मी मरेल त्या दिवशी मला ट्रॅक्टरला उलट बांधा आणि वडत वडत स्मशानभूमीपर्यंत न्या. मग पोलीस स्टेशन विचारलं, का हो, हे करणं चांगले का वाईट? नाही म्हणले चांगले का वाईट आम्हाला माहित नाही, पण जीवन जगत असताना असा जगला की आम्हाला नको नको केलं होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जीवन जगत असताना वागायचं कसं आणि जगायचं कसं, ह्या दोन गोष्टी जगणं आणि कळणं महत्वाचं आहे. माझा विषय चालला होता की प्रत्येकाला या ठिकाणी जावं लागणार आहे. आमच्या मामांची गेल्या 4-5 कीर्तनांपासून एक इच्छा अशी होती प्रसाद दादा की मरणाचं सगळं सांगायचं, सगळं मरणाचं सांगायचं, म्हणजे जन्माला आल्यापासून मरण्यापर्यंत. मला मामा आपण सुरुवात करू त्या गोष्टीला. आता जन्माला आला माणूस, आईच्या उदरामधून बाहेर आला, जसा आईच्या उदरापासून बाहेर आला तसं पहिल्यापासून कष्ट करायला चालू केलं. बालपण आलं, बालपणामध्ये खोड्या करायला चालू केल्या, बालपण झालं आणि थोडंसं तरुण्य पण आलं. आणि तरुण्य पण जसं आलं तसं हवा सळसळत रक्त झालं. गाडी घे आणि त्या गाडीवरती घेऊन बुरबुर फटाके मारत मारत फिरू लागला. तरुण पण गेलं. थोडेसे दिवस लग्नाचे आले. वय वर्ष 25-26ला घरच्यांना लग्न लावून दिलं. जसं लग्न लावून दिलं परपंच चालू झाला. 2-4 वर्षात मुलं बाळ झाली. मी फर्स्ट सांगतोय, जशी मुलं बाळ झाली, मुलं बाळ लहानाची मोठी मोठी होऊ लागली. जशी मोठी मोठी होऊ लागली यांचं वय 60-65 पर्यंत चाललं. आताशी मुद्द्याव्या 60-65 वयामध्ये यांनी परमार्थ केला पाहिजे, पण यांनी केला परपंच. आता यांनी परपंच केला आणि यांनी परपंच केल्यानंतर एक दिवस देवाचा मिस कॉल आला. आता तुम्ही म्हणता देवाकडे काय मोबाईल आहे का मिस कॉल मारायला? हाय की हाय, सांगतो तुम्हाला. देवाकडे मिस कॉल, देवाचा मिस कॉल आला. देवानं मिस कॉल माठवला. पहिली तुमची केस पांढरी केली. कशी? आता तुम्ही म्हणता महाराज आता काय बारक्या पोरांचे होतात, आता ते पाण्यामुळे होतात बरं का. पाण्यामध्ये क्षार आले किंवा तुम्ही बोरचं पाणी वापरलं, वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी वापरलं की ती पांढरी केस होतात. पण देवानं पहिला मिस कॉल तुम्हाला पाठवला की केस तुमची पांढरी केली. आमच्या अयोध्येचे राजा दशरथ यांचा एकच केस पांढरा निघाला. एकच केस मामा जसा पांढरा दिसला तसा डोक्यावरचा टोप काढला आणि त्या गादीवरती दुसऱ्या राजाला बसवलं. आमची केस पांढरी झाली, पण आम्ही म्हणतो आमच्याच हातात घराची सत्ता पाहिजे. केस पांढरा झाले की पोराच्या हातात देऊन टाकायचं, कुठं निघायचं? महाराज आम्हाला लवकर काशीला पाठवा म्हणा की. पंढरपूरची वारी करायची, कारण आज एकादश आहे आणि आज एकादशीच्या दिवशी मामांच्या आयुष्यामध्ये मोठा शर्करवा योग आहे. काय माहितीये का? एकादशीच्या दिवशी वर्ष श्राद्धाचं कीर्तन. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, काळ साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, हो साधला हा साधला हा पर्व काळ. गेला तरीचा मळ, गेला तरीचा मळ, गेला
काळ गेला अंतरीचा मळ. मामांनी त्यांच्या आयुष्यामध्ये साळुंके मामांनी पर्व काळ साधला का? कारण आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी त्यांचं वर्ष श्राद्ध या साळुंके परिवाराच्या दारामध्ये होत आहे. याला सुद्धा मोठं भाग्य लागतं, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकादशीच्याच दिवशी वर्ष श्राद्ध होईल सांगू शकत नाही. चला, आपला विषय चालू होता की जसं वय झालं तशी तीर्थयात्रा करावी, पोरांच्या हातामध्ये देऊन टाकावं आणि आपण निघून जावं. जसं मरण जवळ जवळ आलं आणि देवानं पहिला मिस कॉल पाठवला होता, दुसरा मिस कॉल पाठवला मामा. आता तुम्हाला महाराज किती मिस कॉल येतात? 3 मिस कॉल येतात. पहिला मिस कॉल आला केसामधून, दुसरा मिस कॉल गुडघ्याच्या वाट्या जातात. बरोबर ना? बरोबर जातात का? अजून मला काय अनुभव नाही, कारण माझं अजून ही व्हायचंय मग ती व्हायचंय, अजून मला लय वेळ आहे. म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही अनुभवी माणसं, तुम्ही म्हणा महाराज तुम्हाला अनुभव नाही. मी दुसऱ्याचं लय बघितलंय, बघितलंय म्हणून तो बोर राहिलो सांगायला. परत तुम्हाला दुसरा मिस कॉल येतो. दुसरा मिस कॉल असा येतो की गुडघ्याच्या वाट्या जातात. नाना, आम्ही ऑपरेशन करून नव्या लावल्या. आम्ही वाकर घेतली, वाकरच म्हणतात त्याला, वाकर घेतली, वाकरव चालायला लागलो. मिस कॉल देवाचा सोडून दिला. तिसरा मिस कॉल आला, आमची 32 दात पडली. आम्ही कवळी लावून हाडं फोडली. कवळी लावून हाडं, आता काय एकादशीचं काय मी नाव घेत नाही, पण हाडं फोडली आम्ही, हाडं एकादशीच्या दिवशी. पण आम्ही कवळी लावून खाल्लं, पण खाल्लंच. विठ्ठल विठ्ठल. तिसरा मिस कॉल आला तरी सुद्धा आम्ही देवाकडे बघितलं नाही. अजून मला असं वाटतं देव चौथा मिस कॉल तुम्हाला आम्हाला पाठवत असेल. कसा माहितीये का? तुम्हाला दिसायचं जरा कमी येतं. जास्त वय झाले होय सरडे मामा, तुम्हाला जरा लांबचं दिसायचं कमी असेल. नाही ना, तुम्ही जरा ह्या परमार्थात आहे ना, तुम्हाला नाही दिसायचं कमी. जी ह्यात नाही त्यांना दिसायचं जरा कमी येतं, लांबचं जरा कमी दिसतं. मग माणसाने चष्मा लावलं, 1 नंबरचा लावला, 0 नंबरचा लावला, 0 मायनस लावला, -0 लावला, काय प्लस मायनस सगळं केलं. चष्मा लावून कटाळलं गडी, पण चष्मा लावलंच. का माहितीये का? कारण त्यांना आयुष्य जगायचं आहे, त्यांना संसार करायचा आहे. पण ऐका ना, एकदा देवाचा मिस कॉल आल्यानंतर आमच्या अयोध्येच्या राजानं स्वतःचा आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर दिसल्या, चोर दिसल्या रोनी बागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर दिसल्या, चोर दिसल्या, चोर दिसल्या, चोर दिसल्या, लाडूनी भागा भागा भागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जगजोगी, जगजोगी, जग जग बोलते, हे जगजोगी, जगजोगी, जग जग बोलते, जगजोगी, जगजोगी, जग जग बोलते, जगजोगी, जगजोगी, जग जग बोलते, हे जागत जागत जगदेव राखा, काही बाब जगदोगे, जगदोगे, जाग जाग बोलती, जगजोगे, जगजोगे, जाग जाग बोलती, जगजोगी, जगजोगी, जाग जाग बोलती. वा वा. जागता ओ जागता जगदेव राखा, काही भाव जगजोगी, जगजोगी, जाग जाग बोलती. संतांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न केला. संतांनी तुम्हा आम्हाला सांगून ठेवलं, पण आम्ही काही जागे नाही झालो. पण ऐका, आमचं मरण जवळ आलं. जसं मरण जवळ आलं तसं आमचा जाण्याचा दिवस आला. आम्ही गेलो.
झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हय हया यमधर्म वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा ज्ञान अग्निभरा ब्रह्मत्वेसी आणि जर का मरण आलं तर मरणाच्या दिवशी त्याच दिवशी समजून जायचं की आपल्या आयुष्याचा दोर तुटला आणि जर का आपल्या आयुष्याचा दोर तुटला त्याच दिवशी आमचे चोकोबाराय म्हणले अभंगाचं पहिलं चरण तुट तुट दोरा तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा 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 तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा हो ये रे बाबूला पसारा ये रे बाबूला पसारा ये रे बाबूला पसारा टाकून पळती रांडा पोरे पोरे टाकून पळती रांडा पोरे हे ये रे बाबूला पसारा ये रे बाबूला पसारा पसारा टाकून पळती रांडा पोरे टाकून पळती रांडा पोरे हो तुटला आयुष्याचा दोरा हो तुटला आयुष्याचा दोरा ये रे वाहू बाप सारा ये रे वाहू बाप सारा हो तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा ये रे वाहू बाप सारा ये रे वाहू बाप तुटला वेशाचा दोरा एरवा उगा पसारा आमची शेवटची वेळ आली ना तरी आम्हाला समजत नाही की आमचा विषय संपलाय आणि आता जर का आमचा विषय संपलाय तर आम्ही काय करायचं हे कळत नाही आमचं बालपण गेलं आमचं तरुण्य पण गेलं आमचं म्हातारपण गेलं आमचं सरपण आलं तरी आम्हाला कळत नाही जगात. नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही अनवा मधुसूदना वसुदेव 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 मनार तुम्ही वसुदेव वसुदेव मनार वसुदेव वसुदेव मनार तुम्ही वसुदेव वसुदेव मनार तुम्ही वासुदेव वासुदेव मनार तुम्ही वासुदेव वासुदेव मनार वासुदेव वासुदेव मनार तुम्ही वासुदेव वासुदेव मनार 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 एकदा आमच्या गायकांसाठी जोरदार टाळे वाजवा हिथं ऐकल्यावर जरा बरं वाटतं नाही का चोरमले महाराज हिथं कीर्तनामध्ये बसलो आणि जर का त्यांनी म्हणलेलं आपल्याला बरं वाटतं आणि डीजेच्या समोर गेल्यावर कानात बोटं घालून वाटतं असंच की डीजे बंद कधी होतोय पण इथं आल्यानंतर चांगलं कानावर पडलं की ते ऐकावं पण कधी कधी असं वाटतं आम्ही जर इकडे म्हणायला लागलो किंवा कर्णाचा आवाज गेला की लोक पळत येतात महाराज बंद करा का काय ना मला कालच गौतमी पाटीलचा कार्यक्रम ऐकला तिथं जरा बरं वाटलं इथं जरा कसं कसं वाटतंय पण कानाव चांगलं ऐकल्यावर जरा लोकांना कसं कसं वाटतं जरा वेगळं चुकीचं ऐकलं की लोकांना बरं वाटतं तुम्हाला खरं सांगतो आणि आयुष्याच्या शेवटी हा दोर तुटतो आता अभंगावरती बोलता बोलता दोन गोष्टी तुम्हाला पटवून देतो सजीव गोष्ट निर्जीव गोष्ट जी निर्जीव गोष्ट आहे ती तुटत नाही जरी तुटली तर तिला कळत नाही लोखंड घ्या लोखंड जर आपण मधून कट केलं तर तिला कळतं का मला तोडलंय बरं जाऊ दे माईक घ्या आता उभा माईक आहे ह्या माईकला कुठं माहिती आहे की ह्याच्यावर बोलणारा बुवा बुटका आहे का ठेंगणा आहे का काळा आहे का गोरा आहे काय माहिती आहे त्याला मगाच्या तर मला खड्यात उभा राहिल्यावर वाटायला हे खड्यात उभा केला बुवा तुम्ही आज चला असो त्याला कुठं माहिती आहे तेव्हा की महाराज कसा आहे माहित नाही कारण निर्जीव आहे तो पण सजीव माणसाला माहिती आहे
सजीव माणूस कोण आहे त्याला माहिती आहे आपला शेवट कुठं आहे. या झाडाला माहिती आहे का आपला शेवट कुठं आहे. झाड तोडलं उद्या त्या झाडाला माहित नाही ते सजीव आहे. पण त्या निर्जीवातला एक प्रकार म्हणजे सजीव मधलं झाड तो दोरा. ऐका या विश्वामध्ये आपला देह असा आहे की आपल्याला कळतं आपला देह जाणार आहे. आपल्याला माहिती आहे आपण मरणार आहे. पण जाता जाता सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की मरता मरता देवाचं नाव घ्यावं. बरं बसलेली मंडळी आहे का देवाचं नाव घेणं चांगलं का वाईट. बरं ज्यांना चांगलं वाटतं त्यांनी हात वर करा. इकडं हात नाही घ्या. बुवा बी तुमचं ऐकणारे बी तुमचे आणि म्हणणारे बी तुमचे सगळे येते इथलंच आहे. आम्ही कुठं बाहेर चालाय आणि देव नाही आवडत त्यांना म्हणजे आवडणारे बी नाही तर नाही आवडणार तुम्ही मधलेच आहे ते सगळे. बरं बरं ऐका इथं संसार कुणाला आवडतो. संसार 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 इंदाबर्गर संसार कुणाला आवडतो. आमचा काही चालू नाही झाला आम्हाला आवडायचा विषयच नाही. आमचा अजून कशातच काय नाही. तुम्हाला तो संसारात आता किती वर्ष झाली तुम्हाला संसार. 10 वर्ष झाली संसाराला. बरं आता कीर्तन सुटल्यावर कुठं जायचं घरी जायचं का आमच्या बरं घरी. मग संसार आवडतो का तुम्हाला. महाराज कुठची केली तुम्ही होय म्हणाव तरी पण नाही म्हणत आहे का. संसारामध्ये तुम्हा आम्हाला असं झालंय की सोडू का नको धरू का नको धरू का धरलं तर चावतंय आणि सोडलं तर ते असा म्हणजे संसार. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे भजन करावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे. तुम्ही संसारामध्ये आहे पण ऐका ना बसलेले मंडळी तुम्ही संसार करताय. बरं संसार एवढा तर नाही करत की आमच्या तुकोबऱ्यांची किती झाली किती 2. आम्ही म्हणलं ना दुसरं करायचं नाही. आई आणि जे अंग आणलंय आई सांभाळ वाईट दुसरं कुठं करायचं. पण संतांनी 2-2 लग्न केली पण संसार करून परमार्थ केला. आम्ही एकच संसार करतो एकच बायको करतो. पण आम्ही म्हणलं ना महाराज वारीला चला ते म्हणा कसं यायचं घरी बायको आहे की त्यांना घेऊन चला. नाही नाही कसं यायचं घरी शिर्डे आहे करडो आहे घरी जनावर आहे घरी म्हस आहे. म्हशीव गेला तरी कळाना घरी म्हस आहे का ते तिकडली म्हस. वारी करावी वारी जीवनामध्ये. आता वारी काही दिवसामध्ये आली आणि वारी केली ना जीवनामध्ये माझं एकच सांगणे बसलेली मंडळी तुम्हाला आत्ता करा वयाच्या शेवटी करा नंतर करा कधी करा. फक्त आजच्या कीर्तनामध्ये एक घेऊन जावा. वारी जवळ आले आयुष्यामध्ये केव्हाही करा पण वारी किद्दा करा एकदा करा. बरं आम्ही परमार्थात ही एवढ्या वेळ झालं उभे आहेत. एक ह्यांच्या तोंडावर किती हसू बघितलं ना आणि तुम्ही मागायच्या धरणं मी तुमच्या तोंडाकडे बघतोय काय तुम्ही तोंड पाडले ती जणू का केंदापूरचा कारभार तुमच्या डोक्यावर दिलाय. का माहितीये का तुम्ही संसाराचा लोड घेतलाय. आम्ही संसाराचा लोड घेत नाही. आम्ही संसाराचं टेन्शनच घेत नाही. कारण का मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घाल निवारा. आमच्या माग पुढे देव आहे
बरं आमच्या मागं पुढं देव आहे म्हणून आम्ही कुणाला भेट नाही, आम्हाला काय टेन्शन नाही, कारण देव बघल चट काय आहे ते काय नाही ते. म्हणून हा परमार्थ म्हणजे माझं चालू होतं बोलणं की ही दोर, हा जो दोर आहे तुमच्या आमच्या आयुष्याचा, तो दोर एकदा तुटणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज आमचा जर दोर तुटणार आहे तो कधी तुटणार आहे सांगा, म्हणजे तवर परमार्थ कला रिकामा. काही लोकांचा वयाच्या 10व्या वर्षी तुटतो. आता दोर तुटणं म्हणजे सांगतो तुम्हाला, काही मुलं वयाच्या 10व्या वर्षी मरतात, काही मुलं वयाच्या 20-25व्या वर्षी मरतात, काही मुलं वयाच्या 40व्या वर्षी मरतात, काही लोक 50व्या वर्षी मरतात, काही लोक 70व्या वर्षी मरतात, नवे काही लोक 150 वर्ष सुद्धा जगतात. मग महाराज आम्हाला सांगा, यांचा दोर केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आणि आता एक मन नवीन झाली आहे टकले मामा, हितच करायचं आणि हितच भरायचं फेडायचं. पण तुम्हाला सांगतो तुम्ही जे आत्ता भोगताय ते गेल्या जन्मीचं आहे, आणि ह्या जन्मीचं महाराज ह्या जन्मीचं कधी, ह्या जन्मीचं पुढल्या जन्मी. मग नवीन मन निघले हितच करायचं आणि हितच फेडायचं. हा ती केलेलं आता फेडावं लागले आपण बोलतो, पण ऐका गेल्या जन्मीचं तुम्हाला इथं फेडावं लागणार आहे. तुमचं जे मरण आहे ते तुम्हाला मरण चुकवता येणार नाही. मग महाराज आम्ही करावं काय? मग तुमच्या आयुष्याचा दोर जर तुटणार आहे तर त्याच्या अगोदर करावं काय? क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया क्या किया क्या किया रे, वाह वाह, क्या किया क्या किया क्या किया रे. जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. महाराज आम्ही फक्त एकच केलं, ज्याला मिळवायचं होतं त्याला मिळवलं नाही, आणि ज्याला नव्हतं मिळवायचं आम्ही त्याला जवळ घेऊन बसलो. कसं सांगतो तुम्हाला, आपल्याला वाटतं संसार मोठा झाला, 10 एकर घेतलं म्हणजे आमचं जीवन चांगलं, 15 एकर घेतलं म्हणजे आमचं जीवन चांगलं, नवे 10 तोळं केलं म्हणजे आमचं जीवन चांगलं. पण ऐका तुम्ही किती कमवा, चोर टपून आहेत, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, चोर तुमच्या दारात देखील उभा राहणार नाही. मग महाराज करायचं काय? जी शेती तुम्ही माझी म्हणताय, ज्या शेतीला तुम्ही आजपर्यंत माझं म्हणताय महाराज, ती शेती तुमची नाही. तिला किती माझं म्हणा, किती माझं म्हणा. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत ना तू पण तू तोही कैसा झाला, देखत ना तू पण तू तोही कैसा झाला, देखत ना तू पण तू तोही कैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला बाप मसना गेला. देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत ना तू पण तोही कैसा झाला. हो देखत ना तू पण तू, हो देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा जागा रे पाठी आले भय मोठे, उठा जागा रे पाठी आले भय मोठे, उठा जागा रे भयाने मोठे, उठा जागा रे पाठी आले मोठे.
आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातो पंतो चाली कुठं लावायच्या उड जा काने टा 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 ही लगी कळलं तिकडलं नाही ऐका आयुष्य जगत असताना सगळं इथंच राहणार आहे पण आम्हाला तुम्हाला लागली आशा ही आशा एकदा सांगतो आणि कीर्तनाच्या शेवटाकडे जातो तुम्हा आम्हाला काय लागली आशा गावातली आशा नव घरची आशा नव तुम्हा आम्हाला आशा लागली आशा कोणती लागली कीर्तन पटवून देतो आणि पुढे निघतो ऐका तुम्हा आम्हाला लागली आशा एक गाढव होतं गाढव सर्कशीत कामाला होतं टकले मामा आणि ते गाढव सर्कशीत कामाला होतं मालकाकडे कामाला असताना मालकाने सांगितलं सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण काम करून 500 रुपये पगार विठ्ठलना 500 रुपये पगार द्यायची ठरली रोज सर्कशीत कामाला जायचं मालकाचं वजं व्हायचं या गावातून त्या गावात जायचं त्या गावातून त्या गावात जायचं दिवाळीचा सण जवळ आला आणि जसा दिवाळीचा सण जवळ आला हे गाढव मालकाला म्हणलं कोण गाढव मालकाला म्हणलं मालक दिवाळीची सुट्टी पाहिजे मालक म्हणला ठीक आहे 5 दिवसाची सुट्टी तुला दिवाळीची दिली मालकानं गाढवाला दिवाळीची 5 दिवसाची सुट्टी दिली लक्ष देऊ नये का तुमच्या आमच्या फायद्याचं आहे आशा आशा मालकानं गाढवाला 5 दिवसाची सुट्टी दिली गाढव गावाकडे गेलं ग्रामीण भागातलं गाढव होतं गावाकडे निघून गेलं आणि जसं गावाकडे आलं गावातल्या पारावरती एक मित्र बसलेला बघितलं का रे लय निवांत बसलाय तो म्हणलं काय कामच नाही अरे कामाला जात नाही का नाही काय कामच नाही उन्हाळा पडला मला दुष्काळ नाही पाणी नाही काय नाही लोक कामालाही बोलवणार मग काय नाही म्हणलं माझ्यावर कामाला येतो का तो मला येतो ना काय काम आहे काय नाही फक्त म्हणलं मालकाचं वजन खांद्यावरती व्हायचं आणि मालकाला या गावातून त्या गावामध्ये पोच करायचं मग त्याचा फायदा काय काय नाही त्याचा फायदा असा आहे खाऊन पिऊन 500 रुपये पगार आहे बरं 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 हे गाढव म्हणलं ठीक आहे चांगलं आहे किती दिवसांनी निघायचं ते म्हणलं 4-5 दिवसानं निघू 4-5 दिवसानं निघायचं ठरलं 5वा दिवस आला हे गाढव जुनं गाढव नवीन गाढव दोन्ही गाढवं निघाली मालकापाशी गेली आणि मालकानं जुन्या गाढवानं नव्या मालकाला सांगितलं नवीन गाढव मी तुमच्यापाशी नवीन कामाला आणलाय दोन्ही गाढवं कामाला लागली पाठीवरती वजं वाहत होती त्या गावात त्या गावातून त्या गावात आता नवीन गाढव तिथं गेलं त्याला काय काम करणं होईना आणि त्याला वाटायला लागलं हे काम जरा जास्तच पडतंय काय की मग तो डोंबारीवाला माणूस होता तो जो सर्कसीतला माणूस होता त्याचं एकच काम होतं रोज नवीन गावात जायचं दोरी बांधायची आणि त्या दोरीवरती बाजून गुबू 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 खालनं वाजवायचं आणि गुबू गुबू वाजवून झालं की त्यांची एक पोरगी होती ती पोरगी दोरीवरून चालायची आता पोरगी दोरीवरून चालता चालता ती खालनं मालक गुबू गुबू वाजवताना त्या पोरीला म्हणायचं ए पोरी हे बघ दोरीवनं जर खाली पडली तर तुझं लगीन या गाढवावर लावून देईन आता हा प्रकार नवीन गाढवाला काय कळला नाही मग गाढव संध्याकाळची वेळ झाली दुसऱ्या नवीन गाढव जुन्या गाढवाला म्हणलं का रे हा काय प्रकार आहे तो मालक म्हणतोय दोरीने खाली पडली की या गाढवावर लगीन लावून देईन काय नाही म्हणला गेली 15 वर्ष झालं म्हणला यांच्याकडे कामाला आहे मग काय नाही म्हणलं मालक पोरगी दोरीवर चढली की त्या पोरीला म्हणतो ए पोरी जर खाली पडली तर तुझं लगीन या गाढवावर लावून देईन मग नवीन गाढव जुन्या गाढवाला म्हणलं आत्तापर्यंत पोरगी किद्दा खाली पडली जुनं गाढव नव्या गाढवाला म्हणलं 15 वर्षात एकदा बी नाही पडली आज पडन उद्या पडन परवा पडन आजपर्यंत पडली नाही मग तू का थांबलाय मला जरा आशा आहे येत्या काही दिवसामध्ये पडन तशी तुम्हा मला आशा आहे आता नाही मिळालं तर काही दिवसानं मिळन काही दिवसानं प्रमोशन होईल प्रमोशन नाही म्हणा आज नाही लगीन झालं अजून 10 वर्षानं का होईना होईल पण आमच्या मनामध्ये आशा आहे कारण का तुम्हा आम्हाला या आशानं वेड लावलं जीवन जगत असताना आशा तुम्हा आम्हाला वेड लावते मग माझा ऐका ज्या देहाला तुम्ही माझं म्हणताय ज्या देहाला तुम्ही फॅरन लावली लावून पांढरं केलं ज्या देहाला फॅरन लावली रोज सेंट मारून त्या देहाला माझं म्हणताय
तो देह तुमचा नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे. नवे नवे तुम्ही मेल्यानंतर तुमच्या शरीराची माती होणार आहे. आमचे महाराज म्हणले, शरीराची होय माती कोणी कामा नाही आणते. नाहीतर तुम्ही ज्या वेळेस मरणार आहे, हे शरीर याच ठिकाणी ठेवायचंय. शरीर जायाचे ठेवणे कोणी शरीर जायाचे ठेवणे दरीसी अभिलाष जणे, असं त्याचं प्रमाण आहे. हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर शरीर तुमचं नाही, पण त्या शरीराला आजपर्यंत माझं माझं म्हणून त्या शरीराला 500 रुपये मीटरवाला कपडा आपण घातला. त्या शरीराला आपण सजवलं, त्या शरीराला आपण धजवलं. ते शरीर ज्या दिवशी आपलं मरण आहे त्याच दिवशी लोक आपल्या दारामध्ये गर्दी करतात. आणि गर्दी झाल्यानंतर लोक त्या शरीराला नाव विसरून त्या शरीराला बॉडी म्हणतात. ही वस्तुस्थिती. विठ्ठल विठ्ठल. बॉडी दारामध्ये आली. पहिलं त्या बॉडीला दारामध्ये आणलं जातं. आता मी सविस्तर काय सांगणार नाही, फास्ट पळायचं आहे मला, कारण माझा टाईम कमी राहिला आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की वर्षश्राद्धाचं का कीर्तन करायचं, वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला कीर्तनामधून काय ऐकायचं. आपल्या भावकीनं वर्षश्राद्धाचं कीर्तन मोठं केलं म्हणून आपण कधी करायचं नाही. आपल्या गावामध्ये लोक वर्षश्राद्धाचं कीर्तन मोठं करतात म्हणून करायचं नाही. आलेल्या माणसांना कळावं, एक दिवस माझं सुद्धा असं वर्षश्राद्ध व्हावं. त्यांना विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे वर्षश्राद्धाचं कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. ती बॉडी दारामध्ये आली, आंघोळ घालण्यात आली. आता जी आंघोळ आम्ही शॉवरच्या खाली जास्त पाणी घेऊन करतो, तास तास दीड तास आम्ही आंघोळीला लावतो, ती आंघोळ आमच्या दारामध्ये फक्त 2 मिनिटात उरकते. किती मिनिटात? ज्या शरीराला आपण साबण लावतो, ज्या शरीराला चेहऱ्याला आपण फेस वॉश लावतो, ज्या केसांना आपण शॅम्पू कंडिशनर वापरल्याशिवाय आपण आंघोळ करत नाही, पण आपल्या शेवटच्या दिवशी त्या शरीराला ना साबण लावले जाते ना फेस वॉश लावला जातो. आत्तापर्यंत 500 रुपये मीटरकाचं घातलेलं कापड बाजूला ठेवलं जातं आणि 150 रुपयाचं कापड तुमच्या अंगावरती पांघरलं जातं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या शरीराने आजपर्यंत कमी हलक्या दुकानात आजपर्यंत माणूस कधी गेला नाही. सारखं काय घ्यायचं म्हणलं की रुबाब रुबाब कलेक्शन ही काय इकडे यांच्या दुकानामध्ये, ह्या दुकानामध्ये, त्या दुकानामध्ये, शाह ब्रदर्स असे अनेक दुकान आहेत, अनेक दुकानामध्ये जायचे. पण शेवट फक्त तुम्हाला 150 रुपयाचं कापड शेवटच्या वेळेला तुम्हाला मिळतं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आजपर्यंत आपण नेहमी आंघोळ करताना कशामध्ये करत होतो? 1.5 लाख 2 लाखाच्या बाथरूममध्ये करत होतो. पण शेवटची आंघोळ आपल्याला कुठं असते? अंगणात असते. बरं, हे बी आपल्याला कळावं. शेवटची आंघोळ अंगणात असते. मला वाटलं बुवाला एकट्यालाच माहिती का की, पण तुम्हाला सगळ्याला माहिती शेवटची आंघोळ अंगणात असते. मग माझं ऐका, शेवटची आंघोळ आजपर्यंत घरात घाला. कोण म्हणलं का? कोण म्हणतं का आजपर्यंत शेवटची आंघोळ घरामध्ये घाला? कारण का, या शरीरामधून आत्मा निघून गेल्यानंतर कोणी तुमचं नसतं. अभंगाचं 2रं चरण. कोणी पळती राणा पोरे, कोणी पळती राणा पोरे, कोणी पळती राणा पोरे, कोणी पळती राणा पोरे. कोणी पळती राणा पोरे, कोणी पळती राणा पोरे, कोणी पळती राणा पोरे.
टाकून पळती रांडा पोरे 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 अति होती पाठ मोरे अति होती पाठ मोरे अति होती पाठ मोरे कोणी पळती रांडा पोरे अति होती पाठ मोरे अति होती पाठ मोरे अति होती पाठ मोरे पाठ मोरे टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. कोणी तुम्हाला शेवट आपलं म्हणत नाही. ऐका, शेवट बाथरूम मध्ये आंघोळ घातली जात नाही, दारामध्ये घातली जाते. चुलीवरती पाणी तापवलं जातं. त्या चुलीवरती पाणी तापवल्यानंतर अति गरम असतं, अति गरम. त्याच्यामध्ये आदन घाला इसन घाला कोण म्हणत नाही. खरं तेच शब्द आहेत ना, आदन इसन. आदन इसन नाही, त्यात गार पाणी वत गरम झालं का बघ कोमट. हा हे शब्द आहे. आदन घाला इसन घाला आधी म्हटलं जायचं. आता ते पाणी गरम आहे का गार कोणी बघत नाही. जे शरीर आतापर्यंत 5,000 10,000 25,000 30,000च्या गादीवरती झोपलं बाबा, तेच शरीर शेवट ताटीवरती जातं. ऐका, तिथं गादी नसते. शेवट तेच शरीर सुतळीनं बांधलं जातं. मला हा प्रश्न नेहमी पडतो की लोक एवढं ताणून ओढून सुतळीनं का बांधत असतील, का बांधत असतील. म्हणजे विचार करा बाबा, का बांधत असतील, काय काय कारण काय असेल. मी नेहमी म्हणत असतो सैल ठेवा, सैल. आमच्या गावामध्ये कोणी गेलं ना दादा, मी जरा पुढं असलो ना, मी म्हणतो जरा सैल ठेवा. नाही बांधलं तर चालेल, उठून आलं तर माझ्याकडे सोडा. आज शेवट जाताना तरी हाल कर नका. हाल नाही झाला पाहिजे. जीवन जगत असताना माणसाचा हाल असतात आणि मेल्यानंतर सुद्धा आपण त्या देहाचा हाल करतो. विठ्ठल विठ्ठल सुतुळीनं ती 4-5 पुढारी लोक असतात. प्रत्येक गावामध्ये असतात, प्रत्येक वस्तीवर असतात, प्रत्येक खेड्यापाड्यात असतात. ती पुढारी लोक वडून बांधतात. ती म्हणतात वडू का रामभाऊ वड. दुरी तुटाय आली रामभाऊ वड. दुरी तुटली रामभाऊ तरी म्हणतो वड. 150 रुपयाची कडब्याची पेंडी आणि ते 150 रुपयाच्या 2 कडब्याच्या पेंडीव तुम्हाला शेवट झोपवलं जातं. 50 रुपयाचे बांबू असतात आणि ते एक मडका असतं 100-150 रुपयाचं. शेवटची सामग्री तुम्हाला सांगतोय. शेवट फक्त एवढंच तुमच्यावर येतं, काही येत नाही. फिरविला गट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही भोंब झाले. शेवट तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काही होत नाही. मरण झालं, ऐका, शेवट सगळे अग्नी देऊन गेले. पाहुणे आलेले पाहुणे निघून गेले. गाव आलेलं गाव निघून गेलं. आणि जसं त्या येडा मारून झाला, प्रदक्षिणा मारून झाली की आमचे घरचे सुद्धा पहिलं घराकडे येतात आणि तुमच्या शरीराला शिवलं म्हणून आंघोळ करतात. एवढ्यावरून लक्षात घ्या, शेवट कोणी कोणाचं नसतं. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हो नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाव कुणाचा कोणी कुणाचं नसतं. ऐका, गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले. कोणी कुणाचं नसतं, मी ते सांगतोय. आणि मला काय राजकारणात पडायचं नाही, फक्त मी जे डोळ्यानं बघितलंय ते तुम्हाला सांगतो. टाळबारीक कोणी कुणाचं अजिबात नसतं. कसं सांगू तुम्हाला, दादांचा विमान अपघात झाला. साध्या महाराष्ट्राने दखल घेतली नाही. ज्या दादांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा विकास कसा होईल ते पाहिलं,
अहो दादा गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांची FIR दाखल झाली नाही, मोठी शोकांतिका आहे. कोणी कोणाचं नसतं. एवढंच काय महाराज, कोणी कोणाचं नसतं आहे का. आपल्या बाजूवरून म्हणजे आपल्या पलीकडं धाराशिव जिल्ह्यातून शक्ती महामार्ग पीठ चाललाय, बरोबर ना. शक्तीपीठ महामार्ग चाललाय. शक्ती महामार्ग पीठ जाताना आपल्या भागात जरा कमी प्रमाण होतं, पण त्या भागामध्ये आहे का भावाची शेती शक्ती महामार्गाला गेली, शक्तीपीठाला. आणि आता बहिणीला कळालं की आपल्या भावाची शेती शक्ती महामार्ग पीठाला चालली. मग करायचं काय, बहीण भावाकडे रडतच आली, दादा त्यातलं पैसे माझं तेवढं दे. दादा म्हणला नाही देऊ शकत, आता माझा हक्क आहे त्याच्यावर. बहीण कोर्टात गेली, कोर्टातनं दावा ठोकला बहिणीनं, आणि बहिणीनं कोर्टातनं दावा ठोकून त्या भावाकडून 15 लाख घेतलं. कोणी कोणाचं नाही, बहीण कुणाची हो हो कुणाचा, बहीण कुणाची कुणाचा, कोण कुणाची सखे सोयरे बिन मागे. नाही रे नाही कुणाचे कोणी, अनती जातील प्राण्या एकला, माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी. कोणी कुणाचं नाही. ऐका, आमचे आदरणीय गुरुवर्य छोटे माऊली यांनी गेले 15 दिवसापूर्वी एका कीर्तनामध्ये बोलता बोलता सुनील महाराज सांगितलं कुणाचं नाही. कशावर नाही का, एक दिवशी मुलानं आपल्या आईला दारूसाठी पैसे देत नाही म्हणून आईच्या नरड्यावरती हत्याने वार केले, म्हणजे कोयत्याने वार केले. आणि कोयत्याने वार करून तो गप बसला नाही. आईचं जे शिर वेगळं झालंय, म्हणजे जे धड वेगळं झालंय, म्हणजे जे मुंडकं वेगळं झालंय, ते शिर हातात घेतलं आणि तेच घेऊन पोलीस स्टेशनला गेला. म्हणला माझ्या आईला मी मारलं का, काय नाही, फक्त मला पेला पैसे दिले नाहीत म्हणून. कोणी कोणाचं नसतं. ह्याच्यावरनं चाललंय की शेवटच्या क्षणाला आणि तुमच्या व्यसनाच्या पुढं कोणी कोणाला दिसत नाही. तुमच्या घरातलं असो, तुमच्या बाहेरचं असो, कोणी तुमच्यासाठी काम करत नाही. ऐका, माझा विषय चालू होता की तुमचं ज्यावेळेस मरण आहे, सगळे तुम्हाला त्या मशानभूमीमध्ये सोडतात. आपली मशानभूमीमध्ये राख होती. 3रा दिवस उजडतो आणि 3रा दिवस उजडल्यानंतर गावातील लोक, पाहुणे रावळे तुमच्या आवडीचे पदार्थ घेऊन तिथे येतात. त्यालाच आपण सावडण्याचा विधी म्हणतो, बरोबर ना. सावडण्याचा विधी होतो. सगळे पाहुणे रावळे येतात. बरं, कावळा आला तर आला, नाहीतर गाई आणली जाते. लोक आयुष्यभर कावळ्याला नाव ठेवतात. काही गोष्टी आहेत ना ज्या आपण अपशकुन म्हणतो. कावळा दिसला तर आपण वाट बदलतो, कावळा दिसला तर आपण अपशकुन झाला म्हणतो. पण आपल्या सावडण्याच्या विधीला कुणाची वाट बघतो? कावळ्याची वाट बघतो. कावळ्याची वाट बघतो. आणि कावळा येईल का नाही, कावळा शिवल का नाही आपण बघतो. जर का कावळा शिवला नाही तर साधी गाय आणली जाते, गावरान गाय आणली जाते. त्या गावरान गाईचा मुखामधून तो घास शिवला जातो. तिथून पुढं 10 दिवस होतात. 10 दिवस तो आत्मा आपल्या घराच्या बाजूला फिरत असतो, बरोबर ना मामा. आत्मा फिरत असतो घराच्या बाजूला. त्यासाठी आपल्या इथं किती दिवस पाळलं पाहिजे, किती दिवस पाळवायचा, दुखवटा किती दिवस पाळायचा,
हा टाळकरी मंडळी तुम्ही सांगा बरं का, किती दिवस? 10 दिवस पाळायचा. म्हणजे आपल्याकडे त्याला काय म्हणतात? सुतक. सुतक म्हणतात आपल्याकडं. दुखवटा त्याला सुतक. दुखवट्याला शब्द सुतक झाला. आणि तो सुतक शब्द जुन्या काळी सुतक, दुखवटा असे शब्द आतापर्यंत चालत आले. 10 दिवस झाले. 10व्या दिवशी 10वा असतो, बरोबर ना? 10व्या दिवशी 10वा झाला की तो आत्मा प्रवास करायला लागतो. आता तुम्ही म्हणाल महाराज हे तुम्हाला कोणी सांगितलं? आम्ही ज्या शास्त्रात वाचलं, ज्या संतांनी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्या संतांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला, मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत दे, संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलं तो आत्मा रोज 3600 किलोमीटरचा प्रवास करतो. रोज 3600 किलोमीटरचा प्रवास करतो. मग महाराज आमच्या घरी मासिक असतं, बरोबर ना? मासिक झाले का आपल्या घरचे सगळे? मासिकाच्या दिवशी प्रत्येक महिन्याला मासिक असतं. त्या प्रत्येक मासिकाला तो आत्मा पुन्हा माघारी येतो इथे आणि तो घास, तो आपण ठेवलेला नैवेद्य तो ग्रहण करतो, माघारी निघून जातो. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, महाराज तो आत्मा खरं येतो का? तो आपल्याला आशीर्वाद देतो का? मग माझा त्यांना प्रश्न असतो, हवा आहे का? हवा दिसते का? बरं सगळं सोडा, कोरोना होता का? कोरोना दिसला का? दिसला का कोरोना मामा तुम्हाला? हवा आहे का? हवा दिसते का? नाही. त्याचप्रमाणे देव कसा दिसेल? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता थाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची एक देव आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे. चला असू द्या. प्रत्येक ठिकाणी आपण जर शोधला तर तो आत्मा आपल्याला दिसू शकतो. तर आत्मा दिसला. आत्मा त्या मासिकाच्या दिवशी अन्न ग्रहण करण्यासाठी, प्रसाद ग्रहण करण्यासाठी आला. तिथून पुढं रोज 3600 योजनं, 11 मासिक झाल्यानंतर आज 12वं मासिक. आणि आजच्या 12व्या मासिकाला तो आत्मा त्या ठिकाणी वैकुंठाच्या दारामध्ये उभा असतो. आता बरेच ठिकाणी कैलासवासी लिहितात, बरोबर? आज ज्यांच्या पुढेही कैलासवासी आहे. शक्यतो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, पवित्र तुळशीची माळ आहे, आता यांच्या गळ्यामध्ये होते का? नाही. समजा नव्हते, त्यांच्या पुढं कै लिहा किंवा वैकुंठवासी लिहा, काही लिहा, पण ज्यांना देवाची आवड आहे तो आत्मा देवाच्या दारातच जातो, तो वैकुंठालाच जातो. विठ्ठल ज्या माणसाने आजपर्यंत देवाच्या नावाला विरोध केला नाही, ज्यांनी कधी भजनाचा आवाज मोठा सोडला म्हणून आवाज कमी कर म्हणून सांगितलं नाही, ती माणसं देवाच्या पायाजवळच जातात. आणि आजच्या दिवशी त्यांचा कर्माचा हिशोब होतो. महाराज कोणत्या कर्माचा? पाप पुण्याचा हिशोब होतो. महाराज तुम्ही बघितलंय का? मी बघणार आहे ज्या दिवशी मरणार आहे त्या दिवशी. मला एकदा बघायचं आहे कसं असतंय, कसं तेलाच्या कढई आहेत, कसं तिथं तळलं जातं, कसं तिथं शिक्षा दिली जाते. मला इथे सगळं बघायचं आहे. पण तुमचा तिथं पापाचा आणि पुण्याचा हिशोब होतो. मग पाप जास्त झालं तर तुम्हाला नरकात पाठवतात, पुण्य झालं तर तुम्हाला वैकुंठात पाठवतात. आणि आजच्या दिवशी बरोबर आज 12:15 तो आत्मा पुन्हा माघारी येतो. आणि जर का असं वरचे श्राद्ध केलं, जर का महाराजाचं कीर्तन लावलं, आता मी म्हणत नाही माझंच लावा, कुणाचंही लावा, जर भजन केलं, पुण्याचं काम केलं, ज्ञानदान केलं, वस्त्रदान केलं, अन्नदान केलं, द्रव्यदान केलं. आता द्रव्यदान करायची काय कुणाची ही नाही, कारण 1,65,00,000 गेलं, ते बी कुठं कुणाला देणं? 1,65,000 तेच ना, सोनं 1,65,000, 1,65,000, 1,65,000 गेलं. मी जरा आकडा वाढवा लागतो काय की काय माझा फायदा नाही होणार, कारण आपलं सोन्याचं दुकान अजिबात नाही. चला 1,65,000 गेलं, पण आता द्रव्यदान आम्ही करू शकत नाही. मग काय करायचं? साधं भजन जरी केलं तरी चालतंय, साधं कीर्तन जरी केलं तरी चालतंय. महाराज एवढं नाही जमू द्या, आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर हरिपाठ जरी वाचला तरी तुमचं पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना. हो हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण. हरी मुखे
पुण्याची गणना कोण हे करी म्हणा पुण्याची गणना कोण करी. दोन गोष्टी पटवून देतो. आता हे कीर्तन बरं का बसलेले म्हणजे आपण सगळेजण हिंदू धर्मात आहे. हिंदू धर्मामध्येच कीर्तन होतं बरोबर ना. बाकी कुठल्याही धर्मात जा बरं का आमिर, आपल्याकडे कीर्तन होतं का? नाही ना होत. वर्षश्राद्धाला कीर्तन होतं का? नाही होत. कुठल्याही धर्मात जा, बाकी दुसऱ्या धर्मामध्ये कीर्तन होत नाही. आपल्या धर्माला आपण धन्यता दिली पाहिजे, कारण आपल्या धर्मामध्ये गेल्यानंतर त्या माणसाचं नाव निघतं. इतर धर्मामध्ये ज्या दिवशी गेलाय त्या दिवशी त्या माणसाचं नाव पुसलं जातं. आज सुद्धा 350 वर्ष झाली, 450 वर्ष झाली, तरीसुद्धा अनेक संतांची नावं माग आहेत. तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती मग. तुटला विषाचा दोरा इरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. शिवरांजनी. आजच्या या कीर्तनाचं प्रयोजन तुम्ही या ठिकाणी केलं. साळुंके परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही मला अगोदर सांगितलं साळुंके मामांनी की तुम्ही दौंड या ठिकाणी सगळा परिवार त्या ठिकाणी असतो. तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी जॉबला आहात आणि आमचे मामा त्याच ठिकाणी जॉबला होते. तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हा 8 तास केला. खरं तर वडिलांच्या ऋणातून मुक्त होताच येत नाही. खरं सांगू तुम्हाला, वडिलांच्या ऋणामधून कधीच मुक्त होता येत नाही, कारण त्या वडिलांनी तुमच्या आमच्यासाठी काबाड कष्ट केले. एवढे कष्ट केले देवा. आमच्या घरामध्ये पोरग जन्माला आलं, आमच्या घरामध्ये पोरगी जन्माला आली की सगळ्यात पहिलं तो बाप आमच्यावरती उपकार करतो, आमच्या जन्माचे पेढे वाटतो. सगळ्या गावाला पेढे वाटतो आणि गावाला पेढे वाटून सांगतो मुलगा झाला, वंशाला दिवा मिळाला. बापा इतका आनंद कोणालाच होत नाही. ते व्यवस्थित लावा. बापा इतका आनंद कोणालाच होत नाही. का माहिती आहे का? कारण बापाला मुलगा झाल्यानंतर आनंद होतो. आपल्या कुळामध्ये आपल्या घरामध्ये मुलगा जन्माला आला. आणि खरं सांगू तुम्हाला, बापाचं एवढं प्रेम असतं आपल्या मुलावरती. 5 मिनिटं फक्त मला द्या, कुणी बडबड करू नका. बाप आयुष्यामध्ये मुलासाठी करतो काय? अनेक लोक प्रश्न विचारतात. महाराज, बापानं आमच्यासाठी केलं काय? आत्तापर्यंत तू जे बघितलंय ते सगळं बापानं केलं. कारण का? त्या बापानं आमच्यावरती पहिला उपकार केला, आम्हाला जन्माला घातलं. त्या बापानं आमच्यावरती दुसरा उपकार केला, आम्हाला शाळेत पाठवलं. त्या बापानं आमच्यावरती उपकार केला की आम्हाला दप्तर घेतलं, आम्हाला शाळा शिकवली, सुशिक्षित मुलगा म्हणून समाजामध्ये वावरायला लावलं. आमच्या बापानं आमच्यावरती उपकार केला की समाजामध्ये आमच्या बापानं आमचं नाव केलं. आज सुद्धा आपल्या नावाच्या नंतर कोणाचं नाव असतं? पुरुष वर्ग बापाचं. का हो? बापाचंच नाव का असतं? तुम्ही लहानाचं मोठे होईपर्यंत, तुम्ही कळतीला येईपर्यंत, नवे तुमच्या आयुष्याचा शेवट होईपर्यंत तुमचा भार जर कोण वाहत असेल तर त्याचं नाव बाप आहे. आणि तो बाप तुमच्या आमच्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो. एवढं कष्ट करतो देवा, एवढं कष्ट करतो की आज याच्या बांधाला जातो, उद्या त्याच्या बांधाला जातो, 500 रुपयांनी लोकांच्या बांधाला जाऊन काम करतो आणि घरामध्ये बाजार आणून देतो. मुलाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा पर्वकाळ काय माहिती आहे का? मुलाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा पर्वकाळ आपल्या बापाचं वर्ष श्राद्ध. प्रत्येकाच्या आयुष्यात हे करण्यासाठी मिळत नाही. आणि असा बाप तुमच्या आमच्यासाठी ढसा ढसा रडत असतो. आता या कलियुगामध्ये अनेक फॅडं निघाली, अनेक गोष्टी निघाल्या, पण आज आम्ही नेहमी कीर्तनांमधून समाज प्रबोधनाचं काम करतो. आमच्या घरामध्ये बाप जिवंत असतो.
पण आम्ही नेहमी म्हणतो आमच्या बापाला काय कळत नाही. त्या बापाला जर काय कळत नसतं तुम्हाला शाळा का शिकवली? त्या बापाला काय कळत नव्हतं? त्या बापानं तुम्हाला मोठं का केलं? अहो त्या बापाला काय कळत नव्हतं? त्या बापानं तुमच्या आमच्यासाठी शेती करून ठेवली. त्या बापानं तुमच्या आमच्यासाठी संपत्ती निर्माण केली. मग मला सांगा तो बाप तुमच्या आमच्यासाठी कोण आहे? मला दुसऱ्याचं उदाहरण सांगता येत नाही. पुरुष वर्ग महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. मला दुसऱ्याचं उदाहरण सांगता येत नाही. माझं उदाहरण आहे का? माझा बाप गेली 20 वर्ष झालं दुसऱ्याच्या रानात अजूनही साला नाही आहे आणि त्याचा पोरगा कीर्तन करत फिरतो. मला मोठा अभिमान आहे. माझा बाप आजही मला सगळी मंडळी ओळखतात ही बसलेली. माझा बाप आजही दुसऱ्याच्या रानामध्ये सालाने राहून माझ्या कीर्तनांसाठी पैसे, माझ्या खर्चासाठी पैसे, माझ्या उद्योगासाठी पैसे त्या ठिकाणी देत असतो. टकले मामा फेब्रुवारी महिन्यामध्ये मी माझ्या वडिलांकडे इच्छा व्यक्त केली की मला 4 व्हीलर घ्यायची. माझ्या घरी रुपया नाही, माझ्या घरी पैसा नाही. पण 2 दिवसानंतर तोच बाप म्हणला मला गाडी घेताना. मी म्हणलं गाडी लागायला लागली, रोज लांब लांब फिरायचे, रोज कीर्तन इकडे तिकडे फिरावं लागतं. पण तोच बाप दुसऱ्या दिवशी माझ्यापाशी आला आणि माझ्या हातावरती 1.5 लाख रुपये ठेवले आणि डाऊन पेमेंट करा म्हणून सांगितलं. एवढं प्रेम कोणाचं कोणावरती नसतं. गावानी भावानी भावकीनी जर आम्हाला 5-10 रुपये खर्चाय दिले तर 10 दिवसांनी ती लोक माघारी मागतात. पण आयुष्यामध्ये आमच्या बापानं आमच्यासाठी अनेक गोष्टी केल्या, पण तो बाप आमचा रुपया कधी माघारी मागत नाही. याचं नाव बाप आहे. आम्हाला बाप नेहमी रागीट वाटतो. आम्हाला बाप नेहमी वाटतं त्या बापाचं काय खरं आहे. बाप नेहमी हाणणार आहे, पण तो बाप तुमच्या भल्यासाठी तुम्हाला हाणतो. तो बाप तुमच्या भल्यासाठी काम करतो. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, उरा मंदी हासू जरी कना वाकला. गडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. माझ्या डोळ्यातली आसवत कुणी मायन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवत कुणी मायन पुसताना. उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. तो बाप आपल्या मुलांच्या लग्नासाठी करतो, प्रत्येकाच्या दारामध्ये जातो. मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकाच्या दारामध्ये जातो, प्रत्येकाला हात जोडतो. आणि त्या बापाची एकच विनंती असते की माझ्या मुलाचं लग्न होऊ द्या, माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या. जीवनामध्ये काही करू नका. ज्या भगवंताची तुम्ही आम्ही सेवा करतोय ना, तो भगवंत फक्त आई वडिलाच्या सेवेमुळे उभा आहे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. त्या पुंडलिक रायाला सुद्धा त्या बापाच्या आईच्या सेवेमुळे उभं राहावं लागलं. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब.
त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप मनजेर कसा बाप पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा. बाप कधी रडत नाही, पण ऐका, तो बाप नेहमी मनामधून रडत असतो. केव्हा? जेव्हा पोरग आपलं ऐकत नाही, जेव्हा पोरग ऐकण्याच्या बाहेर जातं, जेव्हा पोरग व्यसनाच्या नादी लागतं. म्हणून हात जोडून विनंती आहे, कधी व्यसन करू नका आणि आपल्या आईबापांना दुखवू नका. झालंय माझं कीर्तन, झालेली सेवा. ज्ञानोब्बराय तुकोब्बराय आदी करून सर्व संत महात्मे, आदरणीय गुरुवर्य वारकरी भूषण वारकरी रत्न आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज कदम छोटे माऊली यांच्या पायावरती, तसेच सर्व संतांच्या पायावरती सेवा समर्पित करतो. आजच्या सेवेसाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. या बाजूला आमचे आदरणीय हरिभक्त पारायण, ज्यांची उंची मोठी, ज्यांचा आवाज मोठा, ज्यांचा स्वर मोठा, आदरणीय आमचे गुरुबंधू असणारे प्रसाद महाराज पाटील दादा, तुम्हालाही या कीर्तनासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला. आज त्यांच्या चुलत्याचा 10 आहे, तरीसुद्धा ते तिथला 10 उरकून माझ्या कीर्तनासाठी आले. देवा, एवढं प्रेम कोणी कोणावरती करत नाही. मला अभिमान आहे की मी मित्र कंपनी कमवली. बाजूला आमचे गुरुबंधू, माझा मोठा भाऊ आदरणीय हरिभक्त पारायण वारकरी भूषण असणारा सुनील महाराज जगताप अवसरीवरून महाराज आले. महाराज तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. या बाजूला गायन कोकिळ गायर रत्न आणि गायन क्षेत्रातला उंच आवाज आमचे आदरणीय टकले मामा अशोकजी महाराज टकले, तुमच्या तरंगवाडी गोकळी भागातले, तुम्हालाही या ठिकाणी मामा धन्यवाद. या बाजूला आमचे विठ्ठल नाना ज्योतिराम दादा, या बाजूला आमचे सरडी कांदलगावची भजनी मंडळ आणि पकवाजावरती ज्यांची मला साथ आहे ते महाराष्ट्रातील एक नामवंत पकवाज वादक मृदुंग सम्राट आदरणीय संग्रामजी महाराज उमरे महाराज, तुम्हालाही धन्यवाद. आणि बऱ्यापैकी आपल्याला बोलता येतं पण बोललेलं बाहेर पोचवण्याचं काम कोणी करायचं? ते बाहेर पोचवण्याचं काम जर ज्यांनी कोणी केलं, कुमार महाराज शिंदे जर का इंदापूर तालुक्यातले बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं, अनेक ठिकाणी कीर्तनं येतात, ते तिथं कीर्तनाला पोचल्यावर सांगतात कुमार महाराज तुमचं कीर्तन यूट्यूबला ऐकलं, ज्यांच्यामुळं माझं कीर्तन ऐकलं आणि ज्यांनी मला महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी फेमस केलं, ज्यांच्यामुळं माझं कीर्तन तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचाय, असे आदरणीय राजमुद्रा चॅनल राजमुद्रा ग्राफिकचे आमचे सहदेव दादा बराडे दादा, तुम्हालाही लाख लाख धन्यवाद. कारण तुम्ही आमची या ठिकाणची कीर्तन शूट करता आणि महाराष्ट्रातल्या नव्या नव्या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना आमची कीर्तनं यूट्यूबला उघडून या ठिकाणी बघता येतात. आणि आजच्या कीर्तनासाठी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे आमचा अल्ताफ शिरसवडीचा आहे तो, आणि अल्ताफ तुलाही त्या ठिकाणी धन्यवाद. म्हणून झालेली सेवा ज्ञानोपराय तुकोपराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करून, ज्यांची नावं घेतली ते देव आणि ज्यांची नावं घेतली नाही ते महादेव, म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. ज्यांनी मला या कीर्तनासाठी आमंत्रित केलं त्यांच्या घरचं हे दुसरं तिसरं कीर्तन आहे सुनील महाराज, तरीसुद्धा म्हणले कुमार महाराज तुम्हीच या. मी म्हणलो दुसरं कोणाला दिलं तरी चालेल, कारण तुमच्या घरी 1-2 झाली माझी, नाही तुम्हीच यावं लागतंय. म्हणून ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, आमचे देवीदास काका माझे आलेत का, कुठं बसलेत, हा साळुंके मामा, म्हणून मामांना या ठिकाणी धन्यवाद देतो. गुलाब बाबाचे आमचे शिष्य आहेत, आमच्या परिवारातले ते, म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर म्हणून आज कैलासवासी संजयजी मल्हारी साळुंके यांना भगवंतानं आपल्याजवळ जागा द्यावी आणि त्यांची 2 मुलं ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर सगळे मंडळी या ठिकाणी निमंत्रित केले, असे निखिल दादा संजयजी साळुंके, अजय दादा संजयजी साळुंके, या सर्व साळुंके परिवाराला या ठिकाणी धन्यवाद देतो. आजचा हे आमचे काका मामा या ठिकाणी भगवंताच्या जवळ गेले असतील आणि भगवंताला एकच प्रार्थना आहे, आमच्या आयुष्यामधलं फुल नाही फुलाची पाकळी पुण्य घ्या आणि त्या ठिकाणी मामांना तुमच्या चरणावरती जागा द्या, त्यांना तुमच्याकडे सामावून घ्या. आम्ही या ठिकाणी प्रार्थना करू आणि त्या ठिकाणी मामांना त्या ठिकाणी देवाकडे सद्गती मिळेल. तुकाराम तुकाराम.